तर बघा काय काय शासन निर्णय झाल्याचे काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 अनुदान वितरण. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त क्रीडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सन 2025च्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बेम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. सन 2025-26च्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खाली अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे. दिनांक ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, इतर लेखाचित्राखाली वगळती करता येणार नाही. सदर खर्चाचा प्रगतीवर मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनात 10 तारखेमध्ये सादर करावा. निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं. खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मध्ये अनुक्रमांक 27 नियम 1949 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं. ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 उपविभाग 3 अनुक्रमांक 4 नियम 27 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं. जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये. स्थानिक स्वराज्य संस्था जसे महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासन यांनी असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा. त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं. तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं. एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.